आम्ही तिथे गाडीवर रोडच्या पलीकडच्या साईडला साधारण 50 मीटर लांब आम्ही उभारलो होतो. उभारल्यानंतर मोठा बॉम्ब स्फोट झाल्यासारखा आवाज आला. आवाज इतका मोठा होता की सगळ्या परिसरात आवाज गेला, मोठा आवाज झाला. आम्ही जवळ यायलाच 1 मिनिट 2 मिनिट लागले असतील, इतके धुराचे लोट होते. कोणालाच काही कळायला तयार नव्हतं की काय झालेलं आहे. जवळ येऊन पाहिल्यानंतर लक्षात आलं की केदार सिद्धप्पा छत्रे नावाचा, आता माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं, छत्रे नावाचा युवक तिथे इसम पडला होता. त्याचे जागेवर दोन्ही पाय तुटले होते. स्फोट इतका भीषण होता. आजूबाजूला कोणी लोक नव्हते. माहिती घेतली, 15-20 मिनिट अँब्युलन्सला फोन करतो, तो अँब्युलन्स नाही आली. कुणीही घेऊन जात नव्हतं. सगळं बघायची भूमिका घेत होते. फोटो व्हिडिओ काढत मग नव्हते. माझी गाडी होती तिथं, त्याला चादरमध्ये गुंडाळलं आणि माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये नेऊन मी सिव्हिलमध्ये त्याला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर माहिती मिळाली की त्याचा मालक जो आहे फुले, तो इथं सहारा गन हाऊस म्हणून त्याचं दुकान आहे आणि छर्ऱ्याच्या बंदुका तो विकतो करतो, सप्लाय करतो आणि त्याच्यासाठी लागणार जे गंधक आहे, मटेरियल आहे, जे स्फोटक ज्याच्यामुळे आवाज होता मोठा, त्या गंधकाचा स्फोट झाला असं मालकाचं म्हणणं आहे. आणि मी जेव्हा प्राथमिक त्याच्याकडनं माहिती घेतली तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं. परंतु मला असं सांगायचं आहे की इथं आजूबाजूला एकच माणूस होता म्हणून 2 पाय तुटले. आजूबाजूला जर इतर लोक असले असती तर परिस्थिती अतिशय बिकट झालेली असती. अशा प्रकारची स्फोटक वस्तू सामग्री इतक्या निष्काळजीपणे हँडल करून इथं वावरली जाते, फिरती करते, म्हणजे चालते बेलते बॉम्ब घेऊन फिरतात. कुठेतरी इथं निष्काळजीपणा दिसतोय. अशा लोकांवर मोठी कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे स्फोटक वस्तू आहेत त्याची वाहतूक करताना प्रशासनाने थोडेसे निर्बंध घालून काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं.